टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नकाने रोड परिसरात तरुणीचा निर्घृण खून। नकाने रोड परिसरातच तरुणाची विष प्राशनाने आत्महत्या, दोघी घटनांमुळे खळबळ। सुरत नागपूर महामार्गावर तळीरामांचा वापर, वाहनधारक व नागरिक त्रस्त। एसटी महामंडळांवर होणार आपला दवाखाना। ट्रक चालकास अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कार्तिकी एकादशी निमित्त वलवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती संपन्न। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती। धुळ्यातील श्री शिव महापुराण कथेनिमित्त 3 दिवसीय कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न। धुळ्यातील जीटीपी कॉलनीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। 27 नोव्हेंबर रोजी धुळ्यात सम्यकचे खानदेश विभागीय अधिवेशन, पत्र परिषदेतून माहिती। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील नकाने रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागील बालाजी नगर परिसरात एका तरुणीचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली। 21 ते 22 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। निकिता पाटील असे निर्घृण खून झालेल्या तरुणीचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, श्वान पथक व इतर तपास यंत्रणांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते। या संदर्भात पोलीस मारेकराचा शोध घेत आहेत। धुळे देवपूर परिसरातील नकाने रोड येथील ही घटना असल्याने तरुणीच्या निर्घृण हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। विशेष बाब म्हणजे घरात कुणीही नसल्याची संधी साधत तरुणीची हत्या करण्यात आल्यामुळे कुठलीच माहिती समोर आली नाही। घटनास्थळी अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन अहिरे, देवपूर आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते। सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नकाने रोडला विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे निकिता कल्याण पाटील या 21 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्या अनुषंगाने तात्काळ आमचे इंचार्ज देवपूर पोलीस स्टेशनचे इंचार्ज, स्थानिक गुन्हे शाखेचे इंचार्ज शिंदे साहेब आणि ॲडिशनल एसपी सरांनी पण इथे व्हिजिट केली। प्रथमदर्शनी तीक्ष्ण असे चाकूने सदर तरुणीचा गळा कापलेला आहे, श्वासनलिका कापलेली आहे आणि त्याचप्रमाणे तिच्या पोटामध्ये पण खोलवर वार आहे आणि तीक्ष्ण हत्याराच्या याच्याने रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झालेला आहे। आणि आता सध्या आम्ही बॉडी रवाना केली। आमचे तपासाचे 3 पथकं आम्ही तयार केलेले आहेत आणि काही संशयितांची नावं आमच्याकडे आहेत, त्या अनुषंगाने पुढचा तपास चालू आहे। धुळे शहरातील नकाने रोड शिवारात तरुणाची विष प्राशनाने आत्महत्या तर तरुणीचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली। एकाच परिसरात 2 घटना समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। अधिक माहिती अशी की शहरातील नकाने रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या बालाजी नगर शेजारी असलेल्या कंपाऊंड शेजारील काही अंतरावर सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान शहरातील साक्री रोडवरील महाले नगरात राहणारा अनिकेत वाल्मिक बोरसे अंदाजे वय 30 या तरुणाचा मृतदेह विष प्राशन केल्याच्या अवस्थेत आढळून आलाय। सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पथक, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एलसीबी पथक, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज कचरे आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळेस श्वान पथकासह ठस्य तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते। सदर घटना काल रात्री घडलेल्या तरुणीच्या खून प्रकरणाशी आहे किंवा नाही, याचा परस्पर संबंध आहे की नाही या संदर्भात पोलीस प्रशासन पुढील तपास करीत असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। नमस्कार। काल रात्री पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये नकाने रोडला राहणारी जी एक तरुणी आहे तिचा गळा चिरून त्या ठिकाणी खून करण्यात आला होता।
त्या घटनेच्या अनुषंगानं आज आम्हाला त्याच घटनास्थळापासून साधारणपणे 100 मीटर अंतरावरती झुडपामध्ये एक डेड बॉडी मिळालेली आहे, ज्याच्यामध्ये त्याचं नाव अनिकेत बोरसे असं आहे, असं सकृतदर्शनी समजलेलं आहे. त्या घटनास्थळावरती जी आता डेड बॉडी मिळालेली आहे त्याच्या बाजूला एक पॉयझनची किंवा कीटकनाशकाची बाटली पण दिसून येत आहे आणि सकृतदर्शनी ही आत्महत्या आहे असे वाटत आहे. त्यामुळे एक अनुमान जो याच्यामधून काढला जाऊ शकतो की ही घटना म्हणजे ह्या दोन्ही ज्या कालची खुनाची घटना आणि प्लस आज जी आम्हाला डेड बॉडी मिळालेली आहे ज्याच्यामध्ये सोकल्ड आत्महत्येची घटना, ह्या दोन्हीचा काय परस्पर संबंध आहे काय आणि याच्यामध्ये नेमका काय हे असू शकतो याच्याविषयी पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत. मी स्वतः त्याच्यामध्ये सुपरविजन करत आहे आणि आमची स्थानिक गुन्हा अन्वेषणची टीम जी आहे ती पण याच्यामध्ये समांतर तपास करत आहे आणि लवकरच या प्रकरणातलं जे काही तथ्य असेल ते आपल्या सगळ्यांसमोर येईल. त्यासाठी धन्यवाद. सुरत नागपूर बायपास जवळ तळीरामांचा वावर चांगलाच वाढला आहे. मद्यधुंद झालेल्या या तळीरामांमुळे वाहनधारकांसह जॉगिंगसाठी जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पोलीस प्रशासन साहेबांनी या संदर्भाची दखल घेऊन अशा तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरिक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार असे की धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुरत नागपूर बायपास व चितोड चौफुली परिसरात सायंकाळपासून तळीरामांचा वावर सुरू होत असतो. रात्री बेरात्रीपर्यंत ठाण मांडून बसलेले हे तळीराम महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून पैसे मागतात आणि हा प्रकार समोर येत असल्याचं सांगितलं जात आहे. तर सायंकाळी जॉगिंगसाठी जाणाऱ्या नागरिकांना देखील तळीरामांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पैसे न देण्याच्या कारणावरून कित्येकदा वाद घडला आहे किंवा घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सायंकाळी व रात्री पोलीस पेट्रोलिंग करावी अशी मागणी नागरिक व वाहनधारक करतायत. सुनील गवळी, सहसंपादक. राज्यातील जिल्हा एसटी स्थानकांवर आपला दवाखाना आणि प्रत्येक एसटी स्थानकांवर महिला बचत गटांसाठी एक स्टॉल सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. राज्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या बस स्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. एकूण एसटी स्थानकांपैकी 10% ठिकाणी मृत्यू झालेल्या माजी सैनिकांच्या पत्नींना दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बस स्थानकांवर एक स्टॉल द्यावा आणि यासाठी योजनाबद्ध अंमलबजावणी करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचं वृत्त आहे. ट्रक चालकास अमानुषपणे बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज स्वराज्य वाहन चालक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलंय. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की धुळे मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ गुरुवार दिनांक 17/11/2023 रोजी पोलिसांनी ट्रक अडवून ट्रक चालक व साथीदारात जबरदस्तीने गाडीच्या बाहेर ओढून एका सार्वजनिक ठिकाणी नेऊन हाताने व काठीने बेदम मारहाण केली होती. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे पोलीस खात्याला मलिन करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे अंबादास बडगुजर, किशोर चौधरी, संतोष वाघ, ईश्वर महाजन, कैलास शिंपी, सोनू पाटील, शंकर भदाणे, श्रीकांत पाटील, दीपक मोरे, सतुलाल ठाकरे, लक्ष्मण पाटील, भाईदास पाटील, अर्जुन पाटील, मयूर नानकर आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट राठोड, दिनेश राठोड. याच्यामध्ये विषय असा आहे की आता कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे की राजरोजपणे पोलीस हे ड्रायव्हर लोक पैसे देत नाहीत ह्या कारणावरून धरून मारहाण करणे, बिलकुल त्यांना कोणत्याही प्रकारची म्हणजे माणुसकी हा प्रकार त्यांच्याकडे राहिलेला नाही आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये एक क्लिप जी व्हायरल झालेली आहे त्याच्यामध्ये पोलीस, काय नाव त्यांचं, पंजाबराव साळुंखे काहीतरी, ते कुठल्या तालुका पोलीस स्टेशनला आहेत, धुळे तालुका पोलीस स्टेशनला आहेत, तर ते इतक्या चुकीच्या पद्धतीने मारहाण करतायत. त्याच्यामधून ते निष्पन्न होत आहे की इथं पोलिसांवर अधिकाऱ्यांचं वचक राहिलेलं नाही. आणि राहिला दुसरा विषय की याच्यामध्ये फक्त आणि फक्त पिळवणूक होती ती फक्त ड्रायव्हर लोकांची, आणि फक्त ड्रायव्हर लोकांकडून काय मिळेल, चिरीमिरी मिळेल का, अशाच उद्देशाने ह्यांचं फक्त पिळवणूक होत असते, ह्यांची मारहाण होत असते. आणि याच्यामध्ये फक्त स्वराज्य वाहन चालक मालक संघटना ही आज रोजी आवाज उठवण्यासाठी इथं आलेली आहे. आणि याच्यामध्ये फक्त एवढीच विनंती आहे, आपल्या मीडिया भावंडांना पण आमची एकच विनंती असणार आहे की तुम्ही हे आम्हाला न्याय मिळवण्यासाठी तुमचा चौथा स्तंभ वापर करून तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आणि आम्ही तर आता एसपींकडे जाणार आहोत, तालुका पोलीस स्टेशनला जाणार आहोत, पुन्हा
मोहाडी पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही त्याच्याबाबत तक्रार देणार आहोत आणि हे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि हे आम्ही इथं नाही तर आता मंत्रालयामध्ये सुद्धा गृहमंत्र्यांकडे हा प्रकरण आम्ही मांडणार आहोत. आणि जर तिथंही आमची दाद घेतली गेली नाही तर आम्ही रीतसर कोर्टामध्ये ह्याबद्दल दावा दाखल करणार आहोत. धुळे शहरातील वलवाडी येथील सिंचाई कॉलनीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज सकाळी शुद्ध कार्तिक एकादशी निमित्त महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. धुळे शहरातील वलवाडी सिंचाई कॉलनीतील श्री क्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिर येथे कार्तिक प्रबोधिनी एकादशी कार्तिकी एकादशी दरवर्षी सालाबदाप्रमाणे साजरी करण्यात येत असते. त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर सकाळी 5 वाजता काकड आरती, 8 वाजता महापौर प्रतिभा चौधरींच्या हस्ते ही महाआरती, दुपारी 12 वाजता भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर सहपत्नीक तसेच संध्याकाळी विजय दुसाने हे देखील सहपत्नीक महाआरती करणार आहेत. तर संध्याकाळी 7:15 वाजता सामूहिक तुळशी विवाह पुरोहित प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर दिनांक 24 रोजी ज्येष्ठ कीर्तनकार सतीश महाराज नेमडाळेकर यांचे कीर्तन रात्री 8 वाजता होणार आहे. या प्रसंगी हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज, नरेंद्र महाराज, प्रमोद महाले, युवराज महाराज, प्रभाकर जाधव, गुरुसेवा प्रतिष्ठान, खानदेश वारकरी महामंडळ धुळे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अशोक गवळी उपस्थित राहणार आहेत. तर भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य विश्वस्त उपाध्यक्ष भाजपा ॲडव्होकेट किशोर जाधव यांनी केले असून या कार्यक्रमाप्रसंगी महापौर प्रतिभाताई चौधरी, शिवाजीराव चौधरी, सागर चौधरी, विश्वस्त ॲडव्होकेट किशोर जाधव आदी सर्वच पदाधिकारी, भाविक, नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची बदली झाल्याने आज नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गेल्या 2-3 दिवसांपूर्वी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात तत्कालीन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पुणे येथून धुळ्यात आलेले श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी 12 वाजता धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात पदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी तत्कालीन पोलीस अधिकारी संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचे धुळे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री कथास्थळी 3 दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील हिरे शासकीय महाविद्यालय परिसरात दिनांक 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. कथेचा प्रारंभ दुपारी 1 ते 4 पर्यंत होता. त्यानिमित्त खानदेश वारकरी सेवा मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कथानिमित्त कथास्थळी रात्री 9 ते 11 दरम्यान 3 दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर बापू भोकरे, हरिभक्तपरायण सुनील वाघ, सचिव हरिभक्तपरायण हिरामण गवळी, विश्वस्त हरिभक्तपरायण अशोक गवळी, विश्वस्त हरिभक्तपरायण कैलास पवार, विश्वस्त हरिभक्तपरायण यशवंत भदाणे पाटील, विश्वस्त हरिभक्तपरायण RG पाटील, विश्वस्त हरिभक्तपरायण प्रकाश विभांडिक, हरिभक्तपरायण किरण पाटील, हरिभक्तपरायण डॉ देसले, हरिभक्तपरायण सोनवणे नाना आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कीर्तन सोहळ्याला गुरुदत्त भजनी मंडळ आनंदखेड्याचे प्रवीण सर, भाऊसाहेब कोळी, धनराज घरटे, प्रकाश शिंपी, छोटू गवळे, राजू शिंपी, रमेश महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. मनोज अमृतसागर, आनंदखेडा प्रतिनिधी. धुळे शहरातील GTP कॉलनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज कार्तिकी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर सकाळी महापूजा करण्यात आली. सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आरतीचा मान हा अधिकारी, विविध पदाधिकारी, उद्योजक यांना दिला जात असतो. त्यानिमित्ताने आज दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी निमित्त धुळे शहरातील उद्योजक पंकज देशमुख, संपूर्ण देशमुख परिवाराच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची आरती करून महापूजा करण्यात आली. यावेळेस महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला.
यावेळेस उद्योजक पंकज देशमुख, सहपत्नीक सौरश्मीताई पंकज देशमुख, आईसाहेब मीना सुरेश देशमुख तसेच विश्वस्त कीर्तिमंत दादा शिसोदे, एन.डी. पाटील, ॲडव्होकेट रमेश शिंदे, वाघसाहेब, शिवादादा पवार, एस.टी. चौधरी, महाजन साहेब, प्राध्यापक पी.डी. पाटील, मोरे तात्या, संजय पवार, प्रदीप पाटील, प्राध्यापक विकास शिंदे आदी सर्वच मंदिर विश्वस्त, स्थानिक नागरिक, भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन धुळे शाखेला पहिल्यांदाच खान्देश विभागीय अधिवेशन भरविण्याचा मान मिळाला आहे. 27 नोव्हेंबर 2023 रोजी देवपुरातील शिवसागर मंगल कार्यालयात हे अधिवेशन होणार असल्याची माहिती संयोजक समिती अध्यक्ष संदीप रामराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवीन शैक्षणिक धोरण, शाळांचे खासगीकरण, शिष्यवृत्ती, शिक्षकांसह सर्वच प्रकारची कंत्राटी नोकर भरती, पेपर फुटी आदी शैक्षणिक व नोकरी विषयांवर मंथन होणार आहे. वंचितचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, सम्यकच्या राष्ट्रीय सल्लागार समिती अध्यक्षा प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांच्या सूचनेनुसार हे अधिवेशन पार पडणार आहे. त्यास प्राध्यापक रमेश बिजेकर हे उद्घाटक म्हणून लाभणार आहेत. वंचितचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे हे अध्यक्षस्थानी असतील, तर सम्यकचे प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय, वंचितचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे हे प्रमुख मार्गदर्शक असतील. अधिवेशनासाठी स्थानिक स्तरावर विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. त्यात स्वागत अध्यक्ष, सम्यकचे जिल्हा अध्यक्ष सागर चव्हाण व संयोजन समिती अध्यक्ष संदीप रामराजे, भोजन व व्यवस्थापन समिती अध्यक्ष वंचितचे जिल्हा संघटक शंकर खरात, निवास व वाहन व्यवस्थापन समिती अध्यक्ष वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, गेस्ट कमिटी अध्यक्ष कौतुक शिंदे, रजिस्ट्रेशन कमिटी अध्यक्ष संदीप गायकवाड, सोशल मीडिया कमिटी अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, कार्यवाहक कमिटीत विकास बिराडे, मयूर तपासे, मिहिर गजबे, संबोधी गवळे, विशाल गवई, सिद्धार्थ चित्ते आदींवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. अधिवेशनाला वंचितचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात, उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, सदस्य दिनेश सामुद्रे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डी.पी. पाटील, उपाध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, महिला आघाडी निरीक्षक राणीताई गावित, धुळे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम वाघ आदींसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व अहमदनगर येथील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती रामराजे यांनी दिली. 27 नोव्हेंबर 2023 रोजी धुळे देवपूर येथे खान्देश विभागीय अधिवेशन सम्यक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटना याच्यामार्फत सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अंजलीताई आंबेडकर यांच्या सूचनेनुसार व प्रदेशाध्यक्ष महेशजी भारतीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 जिल्ह्यांची आणि आपल्या सभोवतील असलेले नाशिक, नगर असे धुळे, जळगाव, नंदुरबार 5 जिल्ह्यांची खान्देश विभागीय अधिवेशन आपण या ठिकाणी धुळे ठिकाणी लावत आहोत. तर संबंधित याचे विषय आहेत नवीन शिक्षण धोरण 2020 हे शिक्षणाच्या कत्तलीचा जाहीरनामा आहे असं आमचं थेट म्हणणं आहे. मागील वर्षापासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जो खात्यात आलेला नाही आहे तो 2 वर्षापासून विद्यार्थी संघर्ष करत आहेत. त्या संघर्षांच्या शिष्यवृत्तीचा त्यांच्या खात्यात पडावी त्यासाठी आमचा या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे. गोरगरीब मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकतात, ती त्यांची अस्मिता आहे. गोरगरीब विद्यार्थी शाळेत फायनान्शियल अनकॅपेबल असल्यामुळे ते त्या शाळेत शिक्षण घेतात, पण इथली परिस्थिती अशी झाली आहे की त्या शाळा आहेत त्या खाजगीकरण देऊन एखाद्या भाडोत्री सरकारानं भाडोत्री देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. त्याच्यामुळं इथला सामान्य विद्यार्थ्याचं खच्चीकरण होणं आहे जो फायनान्शियल अनकॅपेबल आहे. तर त्यासाठी त्यांचा जो निर्णय आहे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा आणि भाडोत्री देण्याचा तो निर्णय रद्द करावा. त्याच्यानंतर सरकारी शाळे भारतत्वावर चालवा देणार भाडोत्री सरकारचा आणि देणगीदारांचा दावणीला ही बांधली जाऊ नये अशी आमची थेट मागणी आहे. सर्व प्रकारची जी कंत्राटी भरती आजच्या तारखेला होत आहे इथला आजचा तरुण जो बेरोजगार आहे त्या युवाला रोजगार मिळून तो पण शासकीय पद्धतीने मिळावा. जी कंत्राटी भरती आहे ही रद्द करावी अशी आमची मागणी आहे. याच्यानंतर पेपर फुटी आजचा जो आमचा विद्यार्थी आहे तो MPSC UPSC मार्फत या ठिकाणी अभ्यास करतो. तिडकीनं तो आपल्या पोटाला चिमटा देऊन फायनान्शियली गोष्टींचा विचार करून बाहेर जाऊन त्या ठिकाणी MPSC UPSCचा अभ्यास करत असतो आणि त्याच्यानंतर तो एक पेपर देतो, 2-5 हजार रुपये त्या ठिकाणी खर्च करतो. त्याच्यानंतर असं माहिती पडतं की पेपर फुटी झाली म्हणून
पेपर फुटीच्या विरोधात खूप मोठी कारवाई व्हावी आणि तो गुन्हा अजामीनपात्र व्हावा आणि त्या व्यक्तीविरुद्ध राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची प्रामुख्याची मागणी आहे. यासह विविध मागण्यांसह आम्ही हे अधिवेशन राबवत आहे. हे अधिवेशन 27 तारखेला शिवसागर मंगल कार्यालय देवपूर धुळे या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. तर आपण सर्वांना येण्याचं आवाहन करते. सम्यक विद्यार्थी आंदोलन खान्देश विभागीय परिषदेचे संयोजक संदीप रामर. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नकाने रोड परिसरात तरुणीचा निर्घुण खून. नकाने रोड परिसरातच तरुणाची विष प्राशनाने आत्महत्या. दोघी घटनांमुळे खळबळ. सुरत नागपूर महामार्गावर तळीरामांचा वापर, वाहनधारक व नागरिक त्रस्त. एसटी महामंडळांवर होणार आपला दवाखाना. ट्रक चालकास अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कार्तिकी एकादशी निमित्त वलवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती संपन्न. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती. धुळ्यातील श्री शिव महापुराण कथेनिमित्त 3 दिवसीय कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न. धुळ्यातील जीटीपी कॉलनीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. 27 नोव्हेंबर रोजी धुळ्यात सम्यकचे खान्देश विभागीय अधिवेशन, पत्र परिषदेतून माहिती. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.